नमस्कार. मी अनिल रामभाऊ कांबळे, पेपर क्रमांक 3, हाती क्रमांक 91 व पेपर क्रमांक 2, रोल नंबर 32, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर आंतरविद्यापीठाच्या अंतर्गत शारीरिक शिक्षण क्रीडा विभाग पदवीसाठी प्री PhD वर्क च्या अंतर्गत मी हा जो पेपर सादर करणार आहे त्याचा विषय आहे उच्च माध्यमिक विद्यालयात उच्च माध्यमिक स्तरावरील खेळाडू विद्यार्थ्यांच्या भावनिक बुद्धिमत्तेचा चिकित्सक अभ्यास. माझे संशोधक मार्गदर्शक आहेत प्राध्यापक डॉक्टर शेख अफसर सर. गोषवारा व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासात भावनिक बुद्धिमत्ता हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून तो खेळाडू विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. खेळाडूंचा जय पराजय शारीरिक क्षमते समान भावनिक क्षमतेवर देखील अवलंबून असतो. प्रस्तुत संशोधनात 100 खेळाडू विद्यार्थ्यांच्या भावनिक पातळीचे मापन केलेले असून त्यांच्यात तुलनात्मक फरकाचा अभ्यास देखील केला आहे. प्रस्तावना. व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासात त्याच्या प्रत्येक विकासावस्थेत महत्त्व अनन्यसाधारण आहे. परिपक्वता आणि अनुभव यांच्या परिणामातून घडून येणाऱ्या परिवर्तनाच्या प्रगतीसूचक मालिकेस विकास असे म्हणतात. प्रत्येक विकासावस्थेमध्ये व्यक्तीमध्ये विविध प्रकारचे बदल घडून येत असतात. मात्र ज्या कालखंडात विकास प्रक्रियेला गती मिळवून अनेक बदल घडतात त्या बदलाची जाणीव संबंधितांना तीव्रपणे होते तो कालखंड म्हणजे कुमार अवस्था होय. उच्च माध्यमिक स्तरावरील खेळाडू विद्यार्थी हे कुमार अवस्थेतील असतात. त्यांच्या भावनेचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. थोडक्यात विद्यार्थ्यांना स्वतःच्या व इतरांच्या भावना ओळखणे, भावनेची देखरेख करणे, त्याचे नियमन व नियंत्रण करणे, सक्षम बनविणे तसेच आपले विचार व कृती यांना मार्गदर्शन करण्यासाठी भावनांचा उपयोग करण्यास शिकविणे तसेच सभोवतालील परिस्थिती व समस्येची त्याच्या स्वतःच्या व इतरांच्या नातेसंबंधात जुळवून घेण्याच्या प्रभावातील अंतरक्रिया करण्यासाठी उपयोगाचे भाव असणारी क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. संशोधनाचे उद्दिष्ट. उच्च माध्यमिक स्तरावरील खेळाडू विद्यार्थ्यांना भावनिक बुद्धिमत्ता पातळीवर तुलनात्मक फरक अभ्यासणे. संशोधनाची परिकल्पना. उच्च माध्यमिक स्तरावरील खेळाडू विद्यार्थ्यांची भावनिक बुद्धिमत्ता उच्च पातळीची असते. संशोधन पद्धती. सदरील अभ्यास हा सर्वेक्षण पद्धतीने पूर्ण केला. संशोधन नमुना. नमुन्यामध्ये औरंगाबाद शहरातील उच्च माध्यमिक स्तरावरील खेळाडू विद्यार्थ्यांनी 100 विद्यार्थ्यांची नमुना निवड म्हणून केली आहे. संशोधनाची साधने. सदर अभ्यासिका माहिती संकलनासाठी भावनिक बुद्धिमत्ता शोधिका S.K. मंगल यांच्या चाचणीचा वापर केला आहे. माहिती संकलन व विश्लेषण. अर्थविवेचन. संकलित माहिती ही टेस्ट परीक्षण तात्कालिक करून माध्यमान प्रमाण विचलित व यांच्या साहाय्याने संकलित माहितीचे विश्लेषण केले आहे. परिकल्पना क्रमांक 1. विज्ञान शाखेच्या खेळाडू विद्यार्थ्यांच्या भावनिक बुद्धिमत्तेची पातळीबाबत नमुना 50 विद्यार्थी. माध्यम 71.42. प्रमाण विचलन 10.95. विस्तार 70 ते 75%. विश्लेषण. तक्ता क्रमांक 1 मध्ये उच्च माध्यमिक स्तरावरील विज्ञान शाखेतील खेळाडू विद्यार्थ्यांची भावनिक बुद्धिमत्ता संख्याशास्त्रातील मध्यमान प्रमाण विचलमान काढला आहे ते वरील प्रमाणे. अर्थ निर्वचन. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची भावनिक बुद्धिमत्ता पातळी चांगली दिसून येते. परिकल्पना क्रमांक 2. कला शाखेतील खेळाडूंचा भावनिक बुद्धिमत्ता पातळीबाबत नमुना 50 विद्यार्थी. खेळाडू मध्यमान 74.2. प्रमाण विचलन 9.47. विस्तार 71 ते 75%. विश्लेषण. तक्ता क्रमांक 2 मध्ये
दिसून येते की कला शाखेतील खेळाडू विद्यार्थ्यांची भावनिक बुद्धिमत्ता संख्याशास्त्रीय प्रमाणाद्वारे काढली आहे ती वरील प्रमाणे आपल्याला दिसून येते. अर्थविवेचन कला शाखेतील खेळाडू विद्यार्थ्यांची भावनिक बुद्धिमत्ता पातळी चांगली दिसून येते. तक्ता क्रमांक 3 सार्थक मध्यमानातील फरकाबाबत विद्यार्थी मध्यमान प्रमाण ती मूल्य टेबल मूल्ये सार्थकता मध्यमात फरक हा सार्थक आहे हे खालील प्रमाणे बघू. विज्ञान शाखेतील 71 ते 42% प्रमाण विचलन 10.95 टी मूल्ये 3.61 टेबल मूल्ये 1.98 फरक सार्थक आहे. तर कला शाखेतील 74.2 प्रमाण विचलन 9.47 टी मूल्य 3.61 टेबल मूल्ये 1.18 फरक सार्थक आहे. विश्लेषण तक्ता क्रमांक 3 नुसार निर्देशनात येते की विज्ञान व कला शाखेतील खेळाडू विद्यार्थ्यांच्या भावनिक बुद्धिमत्तेच्या टी टेस्ट मूल्य 3.61 सार्थकता स्तर व त्या स्तरावरील टेबल मूल्य 1.18 पेक्षा अधिक आहे. म्हणून विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांच्या भावनिक बुद्धिमत्तेमध्ये सार्थ असेल ही परिपक्वता स्वीकारण्यात येते. निष्कर्ष विज्ञान शाखेतील खेळाडू विद्यार्थ्यांची भावनिक बुद्धिमत्ता पातळी चांगली आहे. उच्च माध्यमिक स्तरावरील कला शाखेतील खेळाडू भावनिक बुद्धिमत्ता विज्ञान खेळातील विद्यार्थ्यांच्या भावनिक बुद्धीपेक्षा चांगली दिसून आली. संदर्भ JW 1995 रिसर्च इन एज्युकेशन 7वी आवृत्ती नवी दिल्ली. संदर्भ ग्रंथ क्रमांक 2 गोलमन डी 1995 भावनिक बुद्धिमत्ता पहिली आवृत्ती न्यूयॉर्क. धन्यवाद. माझा एक प्रश्न आहे. जी सर. 100 खेळाडू तुम्ही घेतले आहे ते 50 सायन्सचे आहे का 50 आर्टचे आहे? तर 50 विद्यार्थी जे आहेत ते कला शाखेचे आपण घेतलेले आहेत आणि 50 विद्यार्थी विज्ञान शाखेचे घेतलेले आहेत. आता तुम्ही दिलाय पुरीवायवा तर हे टेस्ट कधी घेतला सर? ही टेस्ट जानेवारी फेब्रुवारी मध्ये झालेली आहे सर. हा पेपर अगोदर घेतला. तुमच्याकडे फोटो आहे का? हो आहे सर, फोटो आहे. भेटेल आहे सर. ते आम्हाला जिओ टॅगचे फोटो पाहिजे. जी सर भेटू. तुम्ही ज्या तिथं गेलेला आहे विद्यार्थ्यांची तुम्ही तुलना केलेली आहे. सायन्सचं वेगळं आहे, आर्टचं वेगळं आहे. त्यानुसार तुम्ही आम्हाला फोटो पाहिजे जिओ टॅगचे. आहे सर, आहे सर भेटू. आणि ती नियमावली किती प्रश्न घेतले, नियमावलीचे प्रश्न किती विचारले सर? त्यामध्ये आम्ही एकूण 100 प्रश्न 50 प्रश्न विचारले होते सर. 25 प्रश्न विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना आणि 25 प्रश्न कला शाखेतील विद्यार्थ्यांना. आता ती प्रश्नावली वापरली तुम्ही कोणत्या लेखकाची आहे, काय आहे त्याचा अप्रूव्ह आहे का? तो आहे का? हो सर, अप्रूव्ह प्रश्नावली आहे. नाव सांगा. कोणी घेतली का तुम्ही? विलियमची घेतली काय असं ना ते लेखकाचं नाव? हा एक मिनिट सर. सिन्हाचीच पण प्रश्नावली होती सर. आणि मी जी प्रश्नावली वापरलेली आहे ती जी आहे, एक मिनिट सर. माझी जी प्रश्नावली आहे सर ती स्वतः तयार केली का कोणाची घेतली? नाही सर, व्हॅलिड प्रश्नावली डाउनलोड करून घेतली सर. नाही, स्वतः तयार केली मग तुम्ही आणि काही कोणाची घेतली नाही तुम्ही? नाही सर, नाही सर. ठीक आहे. माझा दुसरा प्रश्न आहे. तक्ता क्रमांक 3 घ्या तुम्ही. जी सर. तक्ता क्रमांक विज्ञान शाखाची माध्यम काढलेला आहे 71.42. कलाची शाखा काढली सर्वोच्च एक कशा माध्यमातून काढलं तुम्ही? टी टेस्टच्या माध्यमातून काढली. जी सर. ठीक आहे. ओके. माझ्या प्रश्नाची चांगली अनिल कांबळे यांनी दिलेले आहे. मला संपूर्ण त्याला सहकार्य आहे आणि उत्तम असं काम केलेलं आहे. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू.